तुम्हाला कवायतीचे प्रकार येतात ना सगळे? सगळ्यांनी असे हात वर करा. कोण असं असं नाचा आपण. अरे खेचा रे. ए सई, तू माझी रात्रणी हरवलीस, बरं नाही गेलंस यार. अरे वहिनी हरली, वहिनी हरली, वहिनी. हे नाही वहिनी काय आहे? नाही नाही नाही, काय वहिनी? काही नाही आहे. थांब आलोच. नाही थांब. धाधा तिरकट धाधा थांबा ताई थांबा दादा सारे गम पधनी साताना पिहिनी पाजा गा 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 गा. आभाळात आली रंगत जमली एकटा अंगत पंगत. आभाळात आली रंगत जमली एकटा अंगत पंगत. सूर्य बाबा खुशीत येऊन करू म्हणाले मेजवानी. खबर कळता पळता पळता गर्दी केली तशी ग्रहांनी. तारे उठले पेंगत पेंगत जमेल आता अंगत पंगत. पृथ्वी मामी लाजत लाजत पटकन बसली पाटावरती. शुक्र नाना धडपडले नी चुकून पडले ताटावरती. गुरुजी आले झिंगत सुरू झाली अंगत पंगत. पुरणपोळी दूध पाहून सूर्यमंडळी झाली चंग. धक्का बुक्की करत आले नेपचून मिस्टर मंगळ. शनी भाऊजी आले हुंगत सुरू झाली अंगत पंगत. गुरु शुक्र आणि युरेनसाने टिंगल केली खूप बुधाची. चिडून त्याने ताटामधली वाटी फेकली हाय दुधाची. पुरणपोळी गेली तर रंगत उधळून गेली अंगत पंगत. पृथ्वी चिडली गुरु तापला नेपचून न शनी कोपला. युरेनसाने झिंजा ओढून शुक्र बुधाला जाम चोपला. वातावरण गेले तंगत पुरी बिघडली अंगत पंगत. मग काय झालं? गडबड गोंधळ पाहून तिकडे धावत आला चांदो मामा. आणि म्हणाला मित्रांनो आपण चिडता नाही कामा. चिडता नाही का. पुढे म्हणाला गोष्ट सांगत करा सुखाची अंगत पंगत. मिळून मिसळून राहू सारे करू नका हो ऐसा दंगा. भांडा भांडी केली तर ही वाहून जाईल आकाशगंगा. आले सारे सोबत संगत रंगत गेली अंगत पंगत. आले सारे सोबत संगत रंगत गेली अंगत पंगत.
तू गाणं पूर्ण केलं, पण तुला कसं काय माहितीये गाणं? हा प्रश्न मी तुला विचारला पाहिजे. तुला हे गाणं कसं काय माहित होतं? नाही, मराठीतले कित्येक शब्द डोक्यावरनं जातात. काय सांग ना. तुला काय वाटतं आप्पा फक्त तुझ्याकडेच आहेत? माझ्याकडे सुद्धा माझी आजी आहे. तिने मला लहानपणी खूप गोष्टी आणि गाणी शिकवली. तेव्हा त्या सगळ्या गोष्टी डोक्यावरनं जायच्या, पण तरीही आजही त्या मनात पक्क्या घर करून आहेत. आणि आज या मुलांनी मला इतक्या छान आणि मस्त आठवणी दिल्या आहेत ना, ज्या मला आयुष्यभर पुरतील. म्हणून मग मी सुद्धा माझी एक आठवण त्यांना दिली. इथे येणारा प्रत्येक माणूस आहे ना, या लहान मुलांसोबत लहानच होऊन जातो. ही या जागेची गंमत आहे. खरंय. नाही म्हणजे निघायची वेळ होते आमची, पण पाय निघतच नाही इथून. वेळ मिळेल तेव्हा येत जा. निघण्यापूर्वी काही कागदपत्र द्यायचे, ते आठवणीने घेऊन जा. हो. कागदपत्र? नीट ठेव, नीट ठेव. अरे तुझा पेटावर चुकून जरी आदित्यच्या नजरेला पडली ना पेटी, तर तुला शवपेटीमध्ये जिवंत कोंडून गाडी अंगणात. काय? हा, गाडीन काय गाडीन? माझ्या मापाची पेटी शोधून दाखव आधी. शोधीन. मी माझं काम नीट करतो, तू तुझं काम नीट कर. मी पण नीट करतो. एक मिनिट. दादा म्हणाला की या वर्षीची आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजची देणगी तू संस्थेला देऊन आलास. म्हणजे काय मग? तू चेक नीट तपासून बघितलास ना? 5 कोटी रुपयाचा चेक मी 50 वेळा शून्य मोजून बघितले त्याच्यावरचे. आणि पाकिटात घालून दिलंस नीट? पाकिटात घालून त्याच्यावर असं आदित्य ग्रुप ऑफ कंपनी असं इंग्लिश मध्ये नाव मराठीत लिहून असं पॅकेट घालून दिलंय. आणि पेपर? हा, पेपर जोडलेले होते त्याला. आणि पत्र? पत्र ज्यात लिहिलं होतं की आदित्यला त्याच्या आई वडिलांविषयी, संपत्तीविषयी काही माहित नाहीये, तो त्याच्या समोर हा विषय काढू नका म्हणून. ते पत्र द्यायचं होतं, ते दिलंस का? नाही, म्हणजे ते कुठे? अरे ते वेगळं होतं ना, वेगळं अटॅच नव्हतं त्याला. पत्र हरवलं, मामाचं पत्र हरवलं. मामाचं पत्र हरवलं ते मला कुठे? हा, मामाचं पत्र हरवलं ते मला सापडलं. मामाचं अरे कुठे पत्र? अरे तेच बघतोय. थांब. अरे शोधायचं का त्याच्यामध्ये? तू ए बघ, सापडलं. हेच ते पत्र दिलंस तू? नाही, हातात आहे माझ्या. अरे वाट लागली खलास. अरे तू हे पत्र दिलं नाहीस? अरे फोन दे. माझ्यावर फोन? अरे फोन, पत्र दे. अरे काय काय घडलंय बघू. अरे थँक्यू तर आपण परक्या माणसांना म्हणतो ना, आपल्याच कुटुंबातल्या माणसांना नाही. आणि खरं तर थँक्यू मी तुम्हाला म्हणलं पाहिजे. तुमच्यामुळे आज माझ्या आईशी भेट झाली, ओळख झाली. दादा ताई तुम्ही परत कधी येणार? त्याचं माहिती नाही, पण मी मात्र येणार. परत येणार, तुम्हाला सगळ्यांना त्रास द्यायला. दादा जरा आतमध्ये या. बघू. हॅलो. नेटवर्कचा इश्यू आहे, आवाज नीट येत नाहीये. कोण बोलतोय? मी बंधू बोलतोय. हा, कोण? बंधू ब्रह्मे. हा, बोला ब्रह्मे सर. आदित्य आहे का तिकडे? हो, हे काय समोरच बसलेत. समोरच आहे? अरे देव. हो, देऊ का त्यांच्याकडे? नाही, नको. त्याला काय देऊ नको. आणि ती देणगीची रिसीट? हो, देतो ना रिसीट. अरे देऊ नकोस, त्याला काय कळू द्यायचं नाहीये. घ्यायचं? हो, नाही, काही नाही घ्यायचंय. या संस्थेला त्यांनी एवढं काय दिलंय, अजून काय घेणार? अरे मी देण्याविषयी बोलत नाही, मी घेण्याविषयी बोलतोय. हो, रिसीट ना. हो, देतो रिसीट. अरे काय देऊ नकोस, त्याच्याकडनं फक्त निरोप घे. टाटा बाय बाय एवढंच म्हण. हा, टाटा बाय बाय. बाय ठेवतो सर फोन.
हे देवा, काय कळलं काय नाही कळलं देव जाणे. ब्रह्मे सरांचाच फोन होता रिसीट साठी. रिसिट? हो, कसली रिसिट? म्हणजे दरवर्षी तुम्ही संस्थेला जी देणगी देता ना त्याची रिसीट. देणगी? मी? अहो असं काय करताय, 5 कोटी रुपयाची देणगी देऊन वर मलाच विचारताय कसली देणगी. 5 कोटी? दादा पुढे आहात हा. एवढ्या श्रीमंत माणसाला हा साधेपणा शोभत नाही. ही घ्या रिसीट. आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज. अच्छा अच्छा, माझ्या मामानी सांगितलं वाटतं इथं काम करतो ते. हा हो हो, बरंच झालं. आल्या सरशी हे घेऊन जातो आणि मल्होत्रा सर नसले तर जोशी सरांना दिलेलं चालेल ना? देऊन येतो. 5 कोटी? हा, चांगलेच दामचूर दिसत आहे. आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज वाले. कोण मल्होत्रा कोण जोशी, पण मालक तर आदित्य दादा आहेत. आई, ए आई, आई ग. काय विचार करतो? नाही काही नाही. सांग. मी विचार करत होते की आज दिवसभर मी घराच्या बाहेर आहे, तरी मम्मा डॅडूचा एकही कॉल आला नाही. कुछ तो गडबड. गण्या धावरे मना पावरे, ढक्कू मकुम ढक्कू मकुम ढक्कू मकुम टम, ढक्कू मकुम. काय चाललंय काय तुझं? बाल्या डान्स आपला फेवरेट शक्ती तुरा. बाल्या डान्स? हा, तू बरा आहेस ना? अरे डॉक्टर सुयश पटवर्धन आपल्या लेकीसाठी डायमंड इयरिंग्स घेऊन येणार आहे आणि तुझे काय चाळे चालू आहेत रे? हॅलो, त्याला भेटले डायमंड? भेटले नाही रे, विकत घेतले त्यांनी डायमंडचे इयरिंग. हायएस्ट क्वालिटी प्युअर डायमंड जे अंधारात पण चमकतात. घड्याळातले आणि सायकल मधला रेडियम चमकतो तसा. हायला गोदीवर झोल करताना पण असे डायमंड पाहिले नाही मी. घोडक्या मुनी पण नाही पाहिले. बोल. माझी शपथ घे, तू भेटलायस ना आज होळक्याम बोला? नाही, तुझी भाषा बघ, भाषा. तू नक्की भेटलायस त्या होळक्याम बोला? नाही ग, ते काय झालं माहितीये, वेरियात गेलो ना खूप दिवसांनी, म्हणून माझी जबान अशी स्लिप झाली. तुला किती वेळा सांगितलंय त्या एरियात जायचं नाही. तू आता बब्या बिराजदार नाहीये. ओके, तू शशिकांत बिराजदार आहेस, असा एलिट बिझनेसमॅन. ऑलराईट. आणि तुझ्या एकुलत्या एका मुलीला डॉक्टर सुयश पटवर्धन डायमंड घेऊन येणार आहे. येणार नाही, आलोय.
आप आए खुदा की कुदरत है, कभी हम आपको देखते हैं, कभी आपके डायमंड को देखते हैं। बैठो, कहाँ है डायमंड? सॉरी, व्हेरी सॉरी, तो जरा एक्साइट झालाय तू आणलेलं गिफ्ट बघायला. अरे मी काय, कधीपासून तूच एक्साइट होते याला भेटायला. नाही, आय कॅन अंडरस्टँड. हे असे एक्स्ट्रा ऑर्डिनरी डायमंड तुमच्यासारख्या ऑर्डिनरी लोकांनी कधी पाहिलेच नसतील नाही. दाखव. पण नुसतं गिफ्ट देण्यात काही मजा नाही, माहोल सेट केला पाहिजे. अरे भाई, आपल्याकडे एकदम सॉलिड आयडिया आहे. सॉलिड? हा, मग आपण त्या घराची बत्ती गुल करून टाकायची, म्हणजे लाईट हप करून टाकायची. नाही, मी तो माहोल म्हणत नाहीये. अरे मी पण तसा माहोल नाही बोलत आहे रे. मी काय बोलतो माहितीये, तू बस मी तुला सांगतो. आपण ना त्या घराची बत्ती एकदम गुल करून टाकायची आणि बेटू आली की तिच्या समोर ते डायमंड उघडायचे. अरे आदित्य, तू तीच रिक्षा घेऊन पुढे का नाही गेलास? अगं नाही, इट्स ओके, मी जाईन चालत. ओके, मग मी जाऊ. बाय. सई, काय रे? थँक्स. कशासाठी? आज तू माझ्याबरोबर तिकडे संस्थेत आली. तुला माहिती आदित्य, तुला भेटण्याच्या आधी ना मी माझ्याच दुनियेत रमलेली असायचे, माझ्या लाला लँड मध्ये, स्वप्नांच्या दुनियेत. आणि तेच खरं जग आहे, रिअल लाईफ आहे असं वाटायचं मला. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखादा मस्त कुर्ता, छान बॅग आणि मार्केटमध्ये आलेली नवीन कार, यातलं काहीही माझ्याकडे नसलं ना तर मला दुःख वाटायचं. आणि यापैकी काहीही मला मिळालं तर वाटायचं की हाच खरा आनंद आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक खरं खुरं जग आहे हे माहितीच नव्हतं मला. या जगात ना स्वतःच्या फायद्याचा विचार न करता, कुठल्याही अपेक्षा न ठेवता, स्वतःचं जगणं बाजूला ठेवून जगणारी माणसं आहेत. दुसऱ्यासाठी जगणारी माणसं. ते दुसऱ्याच्या आनंदातच स्वतःचा आनंद शोधत असतात. हे जमलं पाहिजे यार आदित्य, असं जगता आलं पाहिजे. मला सुद्धा असंच जगायचंय, स्वतःचा आनंद इतरांमध्ये वाटत, तुझ्या आईसारखं. सॉरी आदित्य, तुझ्या आईच्या वाढदिवसाला तूच मला गिफ्ट दिलं. अगं पास आता हे फिलॉसॉफिकल सिरियस बोलणं वगैरे, नाही तर मला प्रश्न पडेल. तूच आहेस ना. सई बिराजदारनी असं वेडेपणा करायचा असतो, असं शाण्यासारखं नसतं वागायचं. शहाणी असते तर तुझ्या पहिल्या पगारातनं दिलेलं गिफ्ट असं हरवलं नसतं मी. एवढं नको मनाला लावून घेऊ. होतं असं कधी कधी. फक्त ते त्या रात्राणी बरोबर व्हायला नको होतं. इतर काही हरवलं असतं ना तर नसतं वाईट वाटलं मला. जे खरंच आपलं असतं ना ते आपल्याला मिळतंच. थोडा धीर धर. डोळे बंद कर. हा, डोळे बंद कर आणि हात पुढे कर. कर 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 कर. या माझ्याकडून बसूस तर ह्या घेऊन जा आणि मग शोध. सापडेल तुला तुझी रात्राणी. आणि या खूप पॉवरफुल बेस्ट विशेष आहेत बरं का. तुझ्या रात्राणी बरोबर अजून एखादं मोठं सरप्राईज मिळेल बघ तुला. किती हे जरा आती होतंय. बरं तू निघ आता लवकर आणि घरी पोचल्यावर कळव. ओके, बाय.